Welcome students. Welcome to the class 5, fourth lesson. This is a poem actually. The poem name is Strawberries. The first 3 lessons are already, the videos are uploaded. So this is the fourth poem. I'm going to read out this to you first. Strawberries. Strawberries that in gardens grow are plump and juicy fine, but sweeter far as wise men know, spring from the woodland vine. No need for bowl or silver spoon, sugar or spice or cream, has the wild berry plucked in June, besides the trickling stream. Strawberries that in gardens grow are plump and juicy fine. Strawberries गार्डन मध्ये पण उगतात. ते त्या प्लम्प आणि ज्युसी असतात, म्हणजे रसाळ असतात आणि मोठे असतात. स्ट्रॉबेरीज दॅट इन गार्डन्स ग्रो आर प्लम्प अँड ज्युसी फाईन. ओके, बट स्वीटर फार एज वाईज मॅन नो. पण जे हुशार लोक असतात किंवा सगळ्यांना माहितीच आहे की स्प्रिंग फ्रॉम द वुडलँड वाईन, वुडलँड वाईन मध्ये जे स्ट्रॉबेरीज उगवतात त्या जास्ती गोड असतात. स्प्रिंग म्हणजे उगवणं, स्प्रिंग फ्रॉम वुडलँड वाईन. वुडलँड म्हणजे फॉरेस्ट, जंगल, जंगलातून, आणि वाईन म्हणजे वेल ज्याच्यावर स्ट्रॉबेरीज उगतात. बट स्वीटर फार एज वाईज मॅन नो, स्प्रिंग फ्रॉम द वुडलँड वाईन. नो नीड फॉर बाउल और सिल्वर स्पून, शुगर और स्पाइस और क्रीम. म्हणजे स्ट्रॉबेरी खायला बाउल किंवा सिल्वर स्पूनची गरज नाहीये, किंवा त्याच्यात साखर, मसाला किंवा क्रीम ऍड करायची गरज नाहीये. नो नीड फॉर बाउल और सिल्वर स्पून, शुगर और स्पाइस और क्रीम. Has the wild berry plucked in June besides the trickling spring. तर वाईल्ड बेरी जी जंगलात उगते ती जून मध्ये उगते आणि ती नदीकाठी म्हणजे जी झरा असतो झरण्याच्या बाजूला उगते. ट्रिकलिंग स्ट्रीम, ज्या झऱ्यात पाणी असतं त्याच्या शेजारी ती स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे पौधे उगतात किंवा वेली उगतात. ओके, तर आता आपण थिंग्स टू डू करूया. लर्न अँड रिसाइट द पोयम. तुम्हाला ही पोयम पाठ करायची आहे आणि ती म्हणायची. रिसाइट इट, लर्न अँड रिसाइट द पोयम. अँड द नेक्स्ट इज रीड द पोयम अँड आन्सर द फॉलोइंग. लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. विच आर द 2 डिफरंट प्लेसेस वेर द स्ट्रॉबेरीज ग्रो. सो द आन्सर इज द स्ट्रॉबेरीज ग्रो इन गार्डन्स अँड बिसाइड्स द ट्रिकलिंग स्ट्रीम इन वुडलँड्स. ओके, त्या पोयम मध्ये काय दिलं की बिसाइड्स द ट्रिकलिंग स्ट्रीम इन द वुडलँड्स. वुडलँड्स म्हणजे जंगल, जंगलामध्ये आणि झरण्याच्या बाजूला आणि गार्डन्स मध्ये हे स्ट्रॉबेरीज उगतात. तर हे आन्सर आहे गार्डन्स अँड बिसाइड्स द ट्रिकलिंग स्ट्रीम इन वुडलँड्स. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द 2 डिफरंट वेज ऑफ इटिंग स्ट्रॉबेरीज. व्हॉट आर द 2 डिफरंट वेज ऑफ इटिंग स्ट्रॉबेरीज. The strawberries can directly be eaten by plucking them. झाडाचे काढून डायरेक्टली आपण ते खाऊ शकतो. अँड फ्रॉम द वाईन्स, वाईन्स म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे वेली, जी स्ट्रॉबेरीचे छोटं झाड असतं त्यांना वाईन्स म्हणतात. बाय प्लकिंग देम फ्रॉम वाईन्स और पुट इन बाउल विथ शुगर, स्पाइस और क्रीम अँड इटन विथ सिल्वर स्पून. आपण ते डायरेक्टली वेलींचं काढून किंवा गार्डन मधले काढून खाऊ शकतो, किंवा मग बाउलमध्ये घेऊन त्याच्यावर साखर, शुगर, स्पाइस, मसाला आणि क्रीम घालून खाऊ शकतो चांदीच्या चमच्यामध्ये विथ सिल्वर स्पून. ओके, द थर्ड क्वेश्चन इज विच स्ट्रॉबेरीज आर प्लम्प अँड ज्युसी. द स्ट्रॉबेरीज विच आर ग्रोन इन गार्डन आर प्लम्प अँड ज्युसी. हे आन्सर स्ट्रेट अवे पोएम मध्ये दिलेलं आहे. द स्ट्रॉबेरीज विच आर ग्रोन इन गार्डन आर प्लम्प अँड ज्युसी. Now the fourth question. Which strawberries are sweeter? Which strawberries are sweeter? The strawberries which grow on woodlands vine plucked in June besides the trickling stream are sweeter. Okay? The strawberries which grow on woodland vine and are plucked in June and which are besides the trickling stream are sweeter. Okay? Now the fifth question is how would you like to eat your strawberries. आता हे आन्सर तुम्ही तुमचं लिहायचंय. हाऊ वुड यू लाईक टू ईट युअर स्ट्रॉबेरीज. ओके,
Now the next part is activities part that you have to do at home with your teachers or in school. These are find out when and where we get strawberries in Maharashtra. Make a list of favorite fruits and vegetables and note down the time of the year when they are availability in plenty. All these questions you have to do with your teachers. The last is, have you ever eaten any fruit or vegetable picking in straight from the tree or field? Write about that experiences in 3 or 5 lines. So students, I am done with this strawberries poem. I'll be back with the next lesson and in the next video. Till then, take care and bye-bye. And please share this video with your friends so that they can also learn this poem. And please subscribe and tell your friends to subscribe the channel and share this video. Bye-bye. Take care.